पॅरिसमध्ये एक चित्रकार होता. त्याने सकाळ सकाळी आपली खिडकी उघडली तर पाहतो तर काय, पॅरिसच्या एका कोपऱ्याला थोडीशी आग लागली होती. आता आग लागल्यानंतर त्याचा चित्रकार जागा झाला आणि त्याने चित्र काढण्यास सुरुवात केली की पॅरिसचं पूर्णपणे एका बाजूला त्याने चित्र काढायला सुरुवात केली आणि एका बाजूला आग लागलेली आहे असं ते चित्र होतं. आता जोपर्यंत ते चित्र पूर्ण होणार होतं तोपर्यंतच ती आग होती त्याच्या घरापर्यंत आली होती आणि त्याला लोक ओढून बाहेर काढली होती. ज्या वेळेला तो बाहेर आला आणि त्यावेळेला त्याने सांगितलं की अरे, ज्या वेळेला थोडीशीच आग लागली होती ना, त्यावेळेस जर का मी पाणी मारलं असतं तर कदाचित पॅरिस जळण्यापासून वाचलं असतं. आज ही गोष्ट मी तुम्हाला का सांगत आहे त्याचा गभितार्थ पुढे लपलेला आहे. आपण कित्येक वर्ष पाहत आहे की सिरिया सतत सतत जळतच आहे आणि त्याचा कोणालाही अंत लागलेला नाहीये. आता हल्लीच काही दिवसापूर्वी आपण पाहत असाल की युके मध्ये रॉयट्स झालेले आहेत, म्हणजे युके मध्ये दंगल घडलेली आहे, फ्रान्समध्ये दंगल घडलेली आहे, जर्मनीमध्ये दंगल घडलेली आहे आणि अगदीच हल्ली हल्ली तर बांगलादेशमध्ये देखील मोठीच्या मोठी दंगल घडलेली आहे. आणि याची वेगवेगळी कारणं आहेत. आता ही कारणं कोणकोणती आहेत तर सामाजिक बदल आहेत, कौटुंबिक बदल आहे, आर्थिक बदल आहेत आणि त्यातील सर्वात महत्वाचं बदल आहे ते म्हणजे मानसिकतेतील बदल. आता मानसिकतेतील बदल कसा आलेला आणि का आलेला हे देखील समजणं आपल्याला गरजेचं आहे. कारण कोरोनाची आपल्या सर्वांना महामारी होती ती 2019ला आली आणि गेली असं आपल्याला वाटत आहे. परंतु कोरोनाची महामारी येऊन गेल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे तो सगळीकडे आता आपण पाहत आहोत. म्हणजे जे सामाजिक आपल्याला बदल दिसत आहे किंवा बदल आपल्याला दिसत आहे ते कोरोना नंतर येणाऱ्या लाटेनंतर येत आहेत. जसं की सुनामी येते, सुनामीसाठी कुठेतरी समुद्रात मध्येच कुठेतरी भूकंप होतो आणि त्याची लाट असते ती खूप मोठी नंतर न होत असते. म्हणजे सुनामीच्या टोकाला जर का तुम्ही असाल तर मोठी लाट अनुभवली जाते आणि त्या भूकंपाच्या जवळ असाल तर तुम्हाला लाट अनुभवता देखील येत नसते. अशाच प्रकारे 2019ला तो भूकंप आला गेला होता आणि ती लाट सुनामीची आहे ती आता कुठेतरी आपल्याला दिसत आहे. आता मी याच सांगण्याचं कारण काय आहे तर या नुकतंच एक तुम्ही न्यूज इथे पाहू शकता. ती न्यूज होती आपल्या जयशंकर यांची, म्हणजे जयशंकर आहे, बरेच नावाजलेली व्यक्ती आहे आणि त्यांची एक न्यूज होती की इथून पुढचे पाच असणार आहेत ते खूप टफ असणार आहेत किंवा खूप अडचणीचे असणार आहेत असे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या स्तरावरती त्यांनी बोलायचा प्रयत्न केला. सहसा एकतर म्हणजे हवामान बदलावरती त्यांनी प्रयत्न केला. सध्याला वॉर चालू आहे, म्हणजे रशिया आणि युक्रेनवरती वॉर चालू आहे, पॅलेस्टाईनचा वॉर चालू आहे, इस्रायलचा वॉर चालू आहे. अशा वेगवेगळी जी युद्ध सुद्धा त्यांचा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्या कुठे ना कुठेतरी कोरोनाच्या नंतर येणाऱ्या मानसिक आरोग्य महामारीच्या आपल्याला दिसत आहेत. आता मानसिक आरोग्य महामारीच्या विषयी मी काय बोल हे थोडक्यात तुम्हाला समजून सांगणार आहे. आज मी वर्गामध्ये होत असताना मी सर्वांना एक प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न साधा सोपासाच होता की तुम्हाला काय वाटतं की मानसिक आजारी व्यक्तींची संख्या कुठल्या देशात जास्त आहे किंवा मानसिक आरोग्य कुठल्या देशामध्ये चांगलं आहे. तर बऱ्याचशाच मुलांची उत्तरं आली की जापानमध्ये, त्यांनी सांगितलं की जापानमध्ये मानसिक आरोग्य चांगलं आहे कारण जीवनमान त्यांचं खूप वेगळं आहे, तिथली ती सुकाई वगैरे वगैरे या गोष्टी ते सांगितले. त्यानंतर काही जणांचं म्हणणं होतं चीन मधलं सांगितलं त्यांनी की चीनमध्ये मानसिक आरोग्य जरी खराब असेल तर काही गोष्टी तिथल्या चांगल्या आहेत वगैरे सांगितलं. काही लोकांनी कोरियाबद्दल सुद्धा बोललं गेलं. काही लोकांनी सांगितलं की अरे, जे अमेरिका आहे, अमेरिकेमध्ये मानसिक आजार भरपूर आहेत कारण तिथली जीवनशैली आहे ती खूप खराब आहे आणि आता आलेल्या टेक्नॉलॉजीमध्ये अजून जरा खराब होत आहे. काही जणांनी युरोपियन कंट्रीजचे सुद्धा नाव घेतलं, ज्यामध्ये इंग्लंड होतं, त्यानंतर जर्मनी होती, त्यानंतर फ्रान्स देखील देश होते. म्हणजे त्यांचं जीवनमान आणि त्याच्यामध्ये मानसिक आजार किंवा सगळ्यांचं एकंदरीत असं म्हणणं होतं की भारताचं मानसिक आरोग्य चांगलं आहे बिकॉज ऑफ आपल्या इकडे संस्कृती चांगली आहे आणि बाकीच्यांचं थोडं थोडं खराब आहे परंतु त्यांचे काही चांगले आहेत. तर खूप वेळेला ही तुलना करण्यात आपण चुकत असतो. आता ह्या तुलना का करू नयेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. WHO असं म्हणतं की ज्याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन होतं, म्हणजे जिथे जिथे रोग आहे हे सापडलं जातं तिथे ती यंत्रणा चांगली काम करत आहे असं समजलं जातं. म्हणजे अमेरिकेमध्ये चांगली आरोग्य यंत्रणा हे का म्हटलं जातं कारण तिथं मानसिक आजारांचं प्रमाण हे प्रत्येक वेळेला शोधलं जातं, त्याची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. आता सर्वांना माहित आहे की तो डेव्हलप्ड आहे, म्हणजे विकसित झालेला देश आहे. आणि जर का जापानकडे पण आपण पाहिलं तर तरी सुद्धा तो देखील विकसित देश आहे आणि त्यांच्याकडे ती आकडेवारी दरवर्षी ते सांगतात की इतक्या आत्महत्या झालेल्या आहेत,
इतक्या लोकांना मानसिक आजार आहे वगैरे वगैरे सांगितलं जातं. बाकीचं चीनचं वगैरे आता बोलत नाही मी, परंतु युरोपियन कंट्रीजमध्ये सहसा डेटा आपल्याला त्याचा अवेलेबल होता. जिथे जिथं चांगल्या प्रकारचा डाटा काढला जातो किंवा आयडेंटिफिकेशन केलं जातं, त्या आजाराची वगैरे ओळख केली जाते, तिथे मानसिक आजाराचं प्रमाण कमी आहे असं समजलं जातं. आणि जिथे आयडेंटिफिकेशन होत नाही तिथं मानसिक आजाराचं जे प्रमाण आहे ते वाढलं आहे असं समजलं जातं. म्हणजे जिथं आईसबर्गची उपमा दिली जाते, असा बर्फ असतो तो 80% खाली असतो आणि 20% वरती असतो, त्या प्रमाणात समजलं जातं. तसं भारतामध्ये आयडेंटिफिकेशन अजिबात होत नाही असं मी म्हणणार नाही, परंतु थोडं कमी होतं. आता सध्याला आपली व्यवस्था देखील सुधारत आहे, भरपूर सारे आपल्या शासनाचे देखील प्रयत्न चालू आहेत, परंतु हे आयडेंटिफिकेशन होताना अजून जितक्या प्रमाणात आयडेंटिफिकेशन होणं गरजेचं आहे, मानसिक आजार असतील, विकार असतील, त्यांच्या समस्या असतील, त्यांच्या त्रास असतील, तितकं त्या गोष्टी डाटा स्वरूपात आपल्याला मिळल्या जाणार आहेत आणि ती व्यवस्था आहे ती सुधारत जाणार आहे. म्हणून कोणत्याही संस्कृतीमध्ये म्हणजे आपण असं कम्पेअर करू शकत नाही, तुलना करू शकत नाही की इथे मानसिक आरोग्य चांगलं आहे आणि इथे खराब आहे, हे कोणतंही आपण पाहू शकत नाही. आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, एक इंडेक्स होता ज्यामध्ये हॅपीएस्ट इंडेक्स होता, म्हणजे सर्वात जास्त हॅपी लोक कुठं आहेत असं विचारलं जात होतं आणि त्यामध्ये बांगलादेश आपल्या पुढे होतं, तरी सुद्धा आज तिथे दंगे चालू आहे. सो कोणतीही गोष्ट तुलनेतून किंवा एकामेकाला तुलना करून सुटली जात नाही. त्यावेळेस आपल्या देशाकडे आपल्याकडे बघणं जास्त गरजेचं राहतं. कुठल्या देशावरती तुलना न करता प्रत्येकाची ती स्थिती आहे ती बदलणं खूप गरजेचं आहे, हे मात्र नक्की त्यामध्ये असतं. मी मगाशीच जसं म्हटलं, काही विकसित देश असतात त्यांच्यामध्ये ही यंत्रणा चांगली काम करते. विकसनशील देशामध्ये म्हणजे भारतासारख्या देशामध्ये आता ती वाढत जात आहे. आणि जे अजून विकसित झालेले नाही आहेत, म्हणजे काही आफ्रिकन कंट्रीज वगैरे असतील, तर तिथे अजून हा विषयच पोचले गेलेला नाहीये. परंतु याचाही विषय आपल्याला पुढे थोडासा घ्यायचा आहे. का हे सांगत आहे, कुठे ना कुठेतरी भारत किंवा आपण देखील एका मानसिक आरोग्य महामारीच्या उंबरठ्यावरती उभे आहोत. म्हणजे सध्याला काय चालू आहे, तर आपण सर्वजण पाहतो की आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. पूर्वीच्या होणाऱ्या आत्महत्या होत्या त्या सर्वसामान्यांच्या पर्यंत आलेल्या आहेत. अगदी शहरी भागातील लोक देखील आत्महत्या आता करत आहेत. पूर्वी काही आजार समजले जायचे की हिस्टेरिया सारखे आजार होते ते खेडेगावातच होतील असं समजलं जायचं, ते आज आपल्याला शहरी भागात देखील दिसत आहेत. खूप सारे असे मानसिक आजार आहेत ते शहरी भागातून आता खेडेगावात देखील दिसत आहेत, त्यांचे खेडेगावात असतील ते शहरी लोकांच्या मध्ये सुद्धा दिसत आहेत. आणि हे फक्त भारताचं उदाहरण नाही आहे. मी जसं मगाशी म्हटलं की भरपूर साऱ्या देशांच्या मध्ये दंगे वगैरे होत आहेत, त्याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी मानसिक आरोग्य हे कारण आहे. कारण हल्ली कुणाला सहन होत नाहीये. हा एकच गोष्ट आहे की आपली जी कोपिंग मेकॅनिझम आहे किंवा सहन करण्याची क्षमता आहे ती संपत चाललेली आहे. आज मला कोणीतरी काहीतरी बोललेलं आहे तर त्याच्याविषयी रिव्हेंज घेण्याची वाढलेलं आहे, द्वेष वाढलेला आहे. आणि यातूनच मानसिक आरोग्याच्या ज्या समस्या आहेत ते वाढताना दिसत आहेत. एकमेकाची द्वेष असेल तो वाढलेला आहे, एकामेकाविषयी कमी जास्तची भूमिका असेल ती वाढलेली आहे, धर्माधर्मांच्यातील अंतर असेल ते वाढलेलं आहे, देशादेशातील तेढ असेल ते वाढलेलं आहे. आणि कोणालाही इतकंसं देखील सहन करायचं नाहीये. सध्याला आपण सर्वजण पाहतात की फॅमिली कोर्ट जो असेल तिथे सर्वात जास्त आता डिवोर्ससाठी केसेस देखील आहेत. म्हणजे नवरा बायको देखील एकामेकांच्या मधल्या छोट्या छोट्या गोष्टी सहन करू शकत नाहीत. आणि एवढ्याशा गोष्टींमुळे सध्याला आपण मानसिक आरोग्य महामारीच्या उंबरठ्यावरती उभे आहोत. या मानसिक आरोग्य महामारीमध्ये आपल्याला सावध का व्हायचं आहे ही सर्वात मोठी आपल्या समोर प्रश्न आहे. तर समजून घ्या, भारत हा तरुणांचा देश आहे आणि ज्या वेळेला आपण पाहतो की UPSC MPSCच्या परीक्षा होतात आणि 1000 पैकी फक्त 3च मुलांना तिथे जॉब मिळतं, तर उरलेले जे 900 लोक असतात किंवा 900 मुलं असतात त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं असेल हे आपल्याला ओळखता आलं गेलं पाहिजे. म्हणजे या तरुणांच्या हाताला काहीतरी काम देणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी सुरक्षा निर्माण करणं गरजेचं आहे, त्यांना एक चांगलं भवितव्य देणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि तरुणांच्या वरती फोकस करून आपल्याला बऱ्याचशा योजना राबवणं देखील गरजेचं आहे. जर काय तुम्ही घरात पालक असाल तर खास तुमच्या मुलांच्या वरती लक्ष द्या, कारण तरुणांच्या आत्महत्या देखील घडलेल्या आहेत. मग त्यांच्यावरती लक्ष देऊन त्यांना नेमकं काय हवं आहे,
कशामध्ये त्यांना पुढे जायचं आहे त्याच्यासाठी सपोर्ट करा. आता खूप जास्त गरजेचे आहे, कारण आता मानसिक आरोग्यामध्ये जो आपल्याकडे डाटा आत्ताचा सध्याचा उपलब्ध आहे त्यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये व्यसन असेल, इवन बायपोलर सारखे आजार असतील, निराशा सारखे आजार असतील, त्यानंतर पुढे जाऊन ताणतणावासारखे आजार असतील, अशा वेगवेगळ्या आजारांच्या मध्ये सध्याला तरुण जास्त दिसत आहेत. म्हणून आपल्याला सावध होणं गरजेचं आहे. आता यातून आपल्याला याकडे काय केले पाहिजे हे देखील आपल्याला उत्तर खूप महत्वाचं आहे. एक सर्वांना महत्वाची गोष्ट आहे की सपोर्ट करा. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला विचारू शकता की अरे कसा आहेस, बरा आहेस का, बरं वाटतं का. एकामेकाला आधार द्या, एकमेकाला समजून घ्या. कोणत्याही अफवेला बळी पडू नका. व्हॉट्सअप असतील, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, इथल्या कोणत्याच अफवेला बळी पडू नका. त्या मोबाईल पासून थोडंसं दूर जाऊन आपल्या आजूबाजूला काय चालू आहे हे पहा. स्वतःसाठी जगण्यासाठी स्वतःला प्रेरित करा. स्वतःला प्रेरित राहणं हे एकमेव शस्त्र आता आपल्याकडे उरलेलं आहे. प्रतिबंध, दुसरा आहे उपचार आणि तिसरा आहे पुनर्वसन. सर्वात जास्त जो घटक आपल्याकडे आहे तो म्हणजे प्रतिबंध. आपण वेगवेगळ्या गोष्टीद्वारे हे जर का प्रतिबंध करू शकलो तर आपण करू शकतो. सहसा 0 ते 18 वर्ष वयोगटामध्ये लहान मुलांना शाळेमध्ये आपण मानसिक आरोग्याचं शिक्षण देऊ शकतो, भावनिकतेचं शिक्षण देऊ शकतो, हे आपण करू शकतो. हे आपण तिथे प्रतिबंधात्मक गोष्टी राबवू शकतो. युवकांच्या मध्ये आपण त्यांना व्यसनापासून कसे दूर राहावे, स्वतःच्या मनाची काळजी कशी घ्यावी हे आपण त्यांना शिकवू शकतो. ज्यांचं नुकतंच लग्न झालेले असतील, 30च्या वरची पुढची पिढी असेल तर त्यांना आपण लॉयल कसं राहावं, आपल्या पार्टनरसोबत कसं राहावं, आपल्या नाती कशी असतात हे शिकवणं जास्त गरजेचं आहे. जी मोठी झालेली लोक आहेत म्हणजे 50च्या पुढे गेलेली लोक आहेत त्यांच्यासाठी जीवन किती सुंदर आहे आणि या जीवनाकडे आपण कोणत्या नजरेनं पाहिलं गेलं पाहिजे हे शिकवणं देखील गरजेचं आहे. अशा प्रतिबंधात्मक गोष्टी देखील आपण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे उपचार. तरीही आपल्याला काही मानसिक आजारी जर काही व्यक्ती दिसल्या तर चांगल्या पद्धतीचे तुम्ही उपचार घ्या. डॉक्टरांना दाखवायला अजिबात घाबरू नका. काउन्सलरकडे जाण्यासाठी अजिबात घाबरू नका. सायकोथेरपी घेण्यासाठी अजिबात घाबरू नका. तिसरं आहे पुनर्वसन. एखादी व्यक्ती अगदीच बिघडलेली आहे, आता ती दुरुस्त होण्याच्या जर पलीकडे असेल तर पुनर्वसनासाठी वेगवेगळे जे मेंटल हॉस्पिटल्स असतील तिथली सुद्धा तुम्ही चांगली मदत घेऊ शकता. असं जर का आपण केलं तर नक्कीच मला वाटतं की येणाऱ्या मानसिक आरोग्य महामारी जी आहे त्याच्यापासून आपण वाचू शकतो. याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणि त्याचं प्रत्येकाचं उत्तर मी देण्यास तयार आहे. धन्यवाद.